झाली रे एकदाची शाळेला सुट्टी लागली. हो ना, आता आपण धमाल करायची. गरीब घरात शिकणं म्हणजे प्रत्येक गोष्टीची जपणूक करावी लागायची. पप्पू, काय करतोयस बाळा? काही नाही आई, शाळेला सुट्टी लागली. वह्यामधली कोरी पाने फाडून ठेवतोय, म्हणजे पुढच्या वर्षी कामाला येतील. आणि आई, रम्या दादा पुढच्या वर्षीची जुनी पुस्तकं मला देतो असं म्हणाला. पप्पू, ही घे पुस्तकं. पैसे किती झाले रे दादा? ह्या सगळ्या पुस्तकांच्या निम्म्या किमतीनं 50 रुपये होतील बघ. बरं, मी आप्पांचा पगार झाला की तुला आणून देतो पैसे. लहानपणीच्या त्या साध्या दिवसांत जुन्या पुस्तकांतूनच अनेक मुलांची स्वप्न पुढे चालत राहायची. अशा कठीण परिस्थितीतून गेलेली अनेक मुलं आज मोठी स्वप्न पूर्ण करून मोठ्या मोठ्या पदावर काम करत आहेत. असे दिवस, अशी परिस्थिती आणि अशीच लहानपणीची स्वप्न